परंतु कोमल असेल आणि आपलं पूर्ण परिवार असेल, मित्र परिवार सगळे नागरिकांमध्ये पोहोचले, घरोघरीपर्यंत पोहोचले, प्रचार केला. हे जे आरोप झाले हे सर्व बिनबुडाचे होते. तर नागरिकांच्या समस्या नागरिकांकडनं ऐकून आपण त्यावरती उपाययोजना करणार आहोत. नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही पाहताय पुणे लोक. आपल्यासोबत आजचे जे काही गेस्ट आहेत त्यांची नव्याने ओळख करून देण्याची काही गरज नाही. सर्वसामान्य घरातून येऊन राजकारणाचा वारसा जपलेले आणि प्रभाग क्रमांक 18 वानवडी साळुंकी विहारचे नवनिर्वाचित नगरसेवक कोमलताई शेंडकर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत संवाद साधूयात की नेमकं राजकारणाची रणधुमाळी आता संपली, आता कामाचा कार्यक्रम सुरू झालाय. आता हा काम नेमकं ते कसं पुढे नेणार आहेत आणि पुढची 5 वर्ष वानवडीकरांच्या सेवेसाठी ते कसे तत्पर आहेत. काय सांगाल ताई, एकंदरीत निवडणूक संपली आहे, विजयी सभा देखील झाल्यात आणि मिरवणुका देखील झाल्यात. काय वाटतं एकंदरीत? सध्या तर आम्हाला निवडणूक संपली असली तरी लोकांचा आमच्या बरोबरचा संपर्क कायम चालू आहे आणि आम्हाला आनंदच आहे की आपला विजय झालेला आहे. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे. आपल्याला विश्वास आपल्या विश्वासाला त्यांनी तडा जाऊन दिला आणि आपल्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्याला साथ दिलेली आहे. आणि नक्कीच आपल्याकडे वानवडीमध्ये स्मार्ट वानवडी कसं बनेल याकडे आपलं जास्त लक्ष असणार आहे. वानवडीमधील नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असणार आहोत. वानवडीतील लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सदैव आम्ही काम करत राहणार आहे. नेमकं वानवडीकरांनी तुमच्यावरती हा विश्वास का दाखवला याचं मला कारण हवंय. कारण ज्यावेळेस नवनिर्वाचित नगरसेवक निवडून येतात त्यावेळेस काहींनी धनसंपत्तीचा वापर केलेला असतो, काहींनी कार्यकर्त्यांचा किंवा जनसंपर्क असतो. नेमकं तुमच्या पाठीमागे असं काय कारण आहे की वानवडीकरांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय? वानवडीकरांनी आपल्या आतापर्यंतच्या नागरिकांमधील प्रत्येक समस्या सोडवण्याची तळमळ बघितलेली आहे. एक वानवडीतली लेक या नात्याने माझ्याकडे प्रत्येक नागरिक पाहत असतो आणि या लेकीला आपल्या 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 समस्या सोडवण्याची तळमळ पाहून त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला साथ दिलेली आहे आणि ती साथ आम्हाला दिलेली आम्ही नेहमी त्यांचे काम कशी पूर्ण होतील यासाठी आमची तळमळ असणार आहे आणि आम्ही नागरिकांच्या सोबत नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणार आहोत. सरांची नेमकं साथ कशी लाभली एकंदरीत नगरसेवक पदी विराजमान झाल्यानंतर? कारण काय, राजकारणामध्ये महिलांचा सहभाग कमीच आणि त्यात तुम्ही नगरसेवक झाल्यामुळं सरांचा सहभाग नेमका कसा होता ते मला सांगा. सरांचा सहभाग तर जसं म्हणतात की एका पुरुषामागे एक स्त्री असते, पण मी आज सांगते की एका स्त्री मागे एक पुरुष आमच्या घरातील पूर्ण कुटुंबीय माझ्या बरोबर होते आणि त्यामुळे मी ही निवडणूक आम्ही जिंकू शकलो आणि आम्हाला नागरिकांनी त्याबरोबर प्रतिसाद दिला की जर कुटुंब तुम्ही एकत्र राहते तर नक्कीच तुम्ही जनतेसाठी पात्र आहात आणि नागरिकांनी आम्हाला संधी दिली आणि त्याबरोबर माझ्या मिस्टरांनी त्याच्यामध्ये भरपूर साथ दिली. जी काही समाजसेवा सुरुवात असेल त्यांनी सुरू केली आणि आम्ही तो वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. वानवडीतील नागरिकांनी एक साधारण कुटुंबातली महिला जर तिची तळमळ आपल्या वानवडी सुंदर प्रभाग करण्यासाठी तिची तळमळ आहे तर त्यासाठी मिस्टरांनी मला खूप साथ दिली आणि त्याबद्दल नागरिकांनी खूप साथ दिली. सर, तुम्ही काय सांगाल की पत्नी नगरसेवक झाली आहे, एकंदरीत नवऱ्याची काय भावना असते की बायको एवढ्या मोठ्या पदावरती बसली आहे आणि राजकारणामध्ये कुठेतरी मार्गक्रमण करते, वानवडीकरांच्या सेवेत जाते, तर काय सांगाल? खरं तर मी तुम्हाला सांगू शकतो की आतापर्यंत आपल्या पक्षाने भारतीय जनता पार्टीच्या मान्यवर दिलीप भाऊ कांबळे साहेब असतील, कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ कांबळे साहेब असतील किंवा मुरली अण्णा मोहोळ असतील किंवा पुणे शहराध्यक्ष धीरजी घाटे असतील व संघ परिवारातील सर्व माझे स्वयंसेवक असतील, हे खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे होते. अख्ख्या निवडणुकीमध्ये हे खंबीरपणे उभे होते. निवडणुकीच्या आधी 2-3 दिवस काय होईल काय नाही सगळं चित्र होतं. आम्ही आतापर्यंत खूप वर्षानुवर्ष कष्ट घेत आलेलो आहे. 2017ची निवडणूक जरी लढलो त्यावेळेस काही मतांनी पराभव झाला, पण पक्ष आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. भाऊ दिलीप भाऊ असतील, सुनील भाऊ असतील, हे सगळे आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले, मार्गदर्शन करत राहिले आणि त्यामुळे आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडू शकलो. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने कळलं की कोमलला आपण नगरसेवक जे आपण 2017ला आपलं स्वप्न अपूर्ण राहिलं, नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. आमच्या वानवडी परिसरातील सगळे स्वयंसेवक असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, परिचयातले नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, ह्यांनी सगळ्यांनी ही निवडणूक हाताळली.
मी तुम्हाला अक्षरशः खोटं वाटेल, मी कुठं 4 लोकांमध्ये फिरायला पण मला थोडंसं कमी पडलो. परंतु कोमल असेल आणि आपलं पूर्ण परिवार असेल, मित्र परिवार सगळे नागरिकांमध्ये पोहोचले, घरोघरीपर्यंत पोहोचले, प्रचार केला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि जनतेला विश्वास होता की कोमल ह्यावेळेस निवडून नक्की येणार. कारण की कोमलची आता 2014 पासून हे जे राजकीय प्रवास पाहिला तर ह्यावेळेस नागरिकच कोमलच्या 100% पाठीमागे होते. आणि 2017ला जी चूक झाली होती ती चूक नागरिकांनी ह्यावेळेस सुधार केली. 2017ला ज्यावेळेस कोमल नवीन होती आणि त्यावेळेस कोमलवरती जो विश्वास दाखवण्यात काही जे परिचित नव्हते त्यांनी दाखवला गेला नाही. परंतु त्यांना पण आता कळलं की कोमलच्या पाठीमागे त्यावेळेसही राहायला पाहिजे होतं आणि आजही राहिले. आणि ह्यावेळेस एकदम सोपी निवडणूक झाली. सोपी निवडणूक कशी झाली की सगळ्यांचा विश्वास, सगळ्यांचा प्रेम, आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहिला आणि सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे जो भेटल तो बोलला की कोमल ह्यावेळेस नगरसेवक होणार आणि तुमची कामाची पद्धत आणि हे सगळं पाहता करता नागरिकांनीच ही निवडणूक हातात घेतली होती आणि ते पाठीमागे राहिले. त्यामुळे कोमल बरोबर मला आनंद वाटला की कोमल नगरसेवका झाली. कारण की तिच्यामध्ये तळमळ आहे कामाची. आज आमच्या कुटुंबामध्ये लहान मुलं आहेत, ती लहान मुलं बाहेर स्कूलला गेल्यानंतर नागरिकांसाठी ती वेळ देते, बराच काळ समाजासाठी देते, पक्ष कार्यासाठी देते. त्यामुळे ही निवडणूक आज सोपी झाली. त्याचा परिणाम आज कोमलला विजय करण्यात ठरला. याच्यानंतर माझा प्रश्न असा आहे की बीजेपी मधून तुम्ही उमेदवारी घेतली आणि निवडून देखील आला, परंतु पुण्यामध्ये परिस्थिती अशी होती की 2100 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते की बीजेपीचं तिकीट मिळावं. ती तिकीट मिळवण्याची किमया तुम्ही कशी साधलीत? कारण मागच्या वर्षी म्हणजे मागच्या 2017ला इलेक्शन झालं त्यावेळेस तुम्ही पराभूत उमेदवार होतात आणि आता परत तिकीट मिळवून निवडून आलात. ही किमया नेमकं कशी होती आणि पक्षाने तुमच्यावरती विश्वास का दाखवला? 2014 पासून आपण भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढवण्यासाठी काम केलेलं आहे. या संघटन वाढीमध्ये आम्हाला आपल्या पुण्याचे आत्ताचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, आमचे आरोग्यदूत आमदार मतदारसंघाचे सुनील भाऊ कांबळे असतील, तसेच आमचे मार्गदर्शक दिलीप भाऊ कांबळे असतील, यांनी आम्हाला पक्ष संघटन वाढीसाठी खूप मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आम्ही आतापर्यंत 14 पासून ते आता 26 पर्यंत फक्त पक्ष संघटन वाढीसाठी काम केलेलं आहे. आणि याबरोबर या संघटन वाढीसाठी आम्हाला मानुडीतली जनता आमच्या सोबत होती. आमचे सगळे कार्यकर्ते आपलं संघटन कसं वाढेल यासाठी आपल्या बरोबर होते. त्यानंतर स्वयंसेवक संघाचे जे सगळे संघ कार्यकर्ते होते ते सगळे आपल्या पाठीशी होते आणि संघटन वाढीसाठीच आम्ही नेहमी काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष घराघरात कसा पोहोचेल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न भारतीय जनता पक्षातील प्रत्येक आपल्या वरिष्ठांनी बघितलेला आहे. आणि त्या आपल्या पक्षवाढीची त्यांची जी पक्षवाढीसाठी जी यंत्रणा आपण लावली ती सगळे पक्षांनी आपल्याला त्या बाबतीत पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यानंतर 26ला आम्हाला उमेदवारी डिक्लेअर केली आणि पक्षांनी हा विश्वास दाखवला की शेणकरताईंचं सीट नक्की फिक्स आहे म्हणून. कारण आपली कामाची पद्धत, पक्ष संघटन वाढीसाठी आपण केलेला प्रयत्न यावर पक्षाने आम्हाला विश्वास दिलेला आहे. पण नेमकं बीजेपी किंवा हीच वैचारिक विचारधारा का? म्हणजे एकंदरीत राजकारणामध्ये पक्ष भरपूर आहेत, लोक पक्षांतर करतात, दिवसाला 2-2 पक्ष बदलणारे लोक देखील राजकारणात. मग फक्त बीजेपी वरतीच विश्वास तुमचा का आणि तीच वैचारिक विचारधारा तुम्ही का जपला? कारण भारतीय जनता पार्टी एका सामान्य घरातल्या नागरिक कसा पुढे जाईल आणि त्या सामान्य नागरिकांची त्या सामान्य नागरिक प्रत्येक घरात कधीपासून पोहोचतोय हे पक्षाला ऑलरेडी पहिल्यापासून माहिती आहे. आणि पक्षाचे हे विचार की पक्षाने सामान्य माणसाला आपल्या पक्षामध्ये संघटनासाठी सामील करून घेतलंय आणि आम्ही त्या पक्षासाठी कायम एकनिष्ठ राहणार आणि इथून पुढेही राहणार. जी काही पक्षाने दिलेली जी वैचारिक विचारधारा आहे तो त्यांचा कार्यकर्ता नेहमी जपत असतो, तो कोणत्याही पक्षाचा असू दे. पण पक्षाने दिलेलं कामही कार्यकर्ता तेवढ्याच जोमाने करत असतो आणि पक्षाने दिलेली जबाबदारी तेवढ्याच जोमाने करत असतो. आपल्यासोबत कोमलताई शेणकर होत्या. त्यांनी जी काही सगळी त्यांची नगरसेवक पदाची जी घोडदौड होती ती आपल्यासोबत सांगितली. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा होता की निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये, प्रचारामध्ये तुमच्यावरती खूप सारे आरोप झाले की तुम्ही म्हणजे कोमलताईंचे मिस्टर किंवा दीर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत आणि तुमच्यावरती जी काही टीका झाली त्याला तुम्ही कसं बघता आणि काय सांगाल त्याच्याबद्दल? हे जे आरोप झाले हे सर्व बिनबुडाचे होते आणि ज्यांनी केले त्यांनी ते कोणतीही गोष्ट केसची स्टडी केली नाही किंवा कोणतीही गोष्ट वाचली नाही. टीआरपी कसा वाढेल ह्यासाठी प्रयत्न केला आणि न वाचताच त्यांनी सांगितलं की असे असे गुन्हे दाखल आहेत. पण ते तसं काही नव्हतं.
त्यांनी आतापर्यंत जे काही वाचलंच नाही आणि जे काही घडलंच नाही ते त्यांनी वाचून दाखवलं. मी तर म्हणतो की त्यांनी परत एकदा जाऊन परत सर्व माहिती घेऊन बोललं पाहिजे होतं. आणि त्यांनी माझ्याशी जरी बोलले असते तरी मी त्यांना सांगितलं असतं नक्की काय. मी ताईंना त्या दिवशीही बोललो, ताई तुम्ही जे आरोप केले ते तुम्ही जरा पेपर वाचायचा होता आणि वाचल्यानंतर तुम्ही आरोप करायचे होते. आणि त्यावेळेस मी तुम्हाला तथ्य सांगितलं असतं, पण तुम्ही इलेक्शनच्या पिरियडमध्ये टीआरपी वाढवण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टींना काय वानवडीच्या नागरिकांनी काही साथ दिली नाही. कारण की त्यांना माहिती आहे समीर शेंडकर, कोमलताई शेंडकर हे सत्याला धरून चालणारे कार्यकर्ते आहेत. आणि आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रात 2014 पासून कंटिन्यू 2014 पासून कंटिन्यू आजपर्यंत समाजसेवेचं कार्य केलंय. कुणाचे आम्ही वर्गणी घेतली नाही, कुणाकडनं पैसे उकळले नाही, कोणत्याही गोष्टीचं नागरिकांकडनं कुणाचे पैसे आमिष मागून. आज आमच्या पोराबाळांच्या तोंडातला घास काढून आम्ही वानवडीतल्या नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या समस्यांवरती नागरिकांनी आज आमच्यावरती विश्वास दाखवलाय. त्यामुळे असे आरोप हे सगळेजण करतात, तर त्यानंतर ते राजकारण कसं, ते आरोप करण्यासाठी काहीतरी पाहिजे होतं म्हणून त्यांनी ते आरोप केले. राजकारणामध्ये प्रचार ज्यावेळेस सुरू असतो त्यावेळेस आरोप प्रत्यारोप होत असतात, पण वानवडीकरांनी खऱ्या अर्थाने दाखवून दिलं असेल की कोमलताईंवरती त्यांचा जो काही विश्वास आहे तो वानवडीकरांनी दाखवलाय. आणि याच्यानंतर वानवडीकरांच्या कामासाठी काय, हा प्रश्न माझा आहे. कारण तुम्ही 100 दिवसाचं असं काही बजेट ठरवलंय का की मी 100 दिवसामध्ये हे कामं करणार आहे आणि वानवडीकरांच्या सेवेसाठी आम्ही 5 वर्ष पूर्णपणे तत्पर आहोत? काय कामं करणार आहे पूर्ण प्रभागामध्ये? प्रथम तर वानवडीमधल्या ट्रॅफिकची समस्या आहे, त्याच्यावर पहिलं नियोजन केलं जाणार आहे. त्यानंतर आपली वानवडी स्मार्ट वानवडी कशी बनेल यासाठी आमचा नेहमी प्रयत्न राहणार आहे. वानवडीमध्ये आपल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही नेहमी काम करत राहणार आहोत. त्यानंतर युवक युवतींसाठी आपण काम करणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल, त्यानंतर वाचनालय असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र वाचनालय असेल, त्यासाठी आपण योजना करणार आहोत पुढे. आणि केंद्र शासनाच्या योजना असतील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. मग एकंदरीत पुण्यामध्ये बघितलं तर मेट्रोचं खूप मोठं अट्रॅक्शन निर्माण झालंय आणि ही मेट्रो म्हणजे वानवडीमध्ये कधीपर्यंत येईल आणि तुम्ही त्यासाठी काही पाठपुरावा करणार आहात, काय सांगाल? आता थोड्या दिवसापूर्वी स्वारगेट ते यवतपर्यंत मेट्रो जाण्यासाठी चाललेलं आहे काम. आणि ते आपल्या वानवडीमधून मोठा प्रवास वानवडीतून होणार आहे. पुलगेट पासून ही वानवडीची हद्द चालू होती. रेसकोर्स हे सगळं वानवडीची जुनी हद्द आहे. बैरवनाला हे सर्व वानवडीच्या जुन्या हद्दीतून ही मेट्रो जाणार आहे. आणि ह्याच्यामुळे आपल्या नागरिकांना खूप मेट्रो तयार होतोपर्यंत त्रास तर होईल, पण भविष्यासाठी हा मार्ग सुखकर होईल. आपल्या नागरिकांना पूर्ण पुणे शहरामध्ये मेट्रोच्या माध्यमातून प्रवास करायला पण आवडेल. आतापर्यंत पुण्याच्या नागरिकांनी मेट्रोला पसंती दिली आणि भविष्यातही हे जेव्हा रूट डेव्हलप होतील त्यावेळेस नागरिक ह्या रूटला आणि मेट्रोला खूप पसंती देतील. आणि ह्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्याही सुटण्यासाठी नक्कीच प्रयत्न राहणार आहे. आणि आतापर्यंत जे झालं ट्रॅफिक आहे ते सोडवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न, नवीन मार्ग कसे डेव्हलप करता येतील ह्यासाठी महानगरपालिका असेल, महाराष्ट्र शासन असेल, ह्यांच्या माध्यमातून आम्ही 100% वानवडीला नवीन मार्ग देण्यासाठी प्रयत्न करेल आणि वानवडीची ट्रॅफिक समस्या कशी सोडवता येईल ह्यासाठी प्रयत्न करणार. प्रभागामध्ये काम करताना तुमच्या कामाची नेमकं पद्धत कशी असते आणि काय काय समस्या तुम्ही आता सोडवणार आहात प्रभागामध्ये? वानवडीमध्ये पहिला आहे प्रश्न तो म्हणजे कचऱ्याचा, त्यानंतर आहे ड्रेनेज लाईन ज्या जुन्या झालेल्या आहेत खूप, आणि तिसरा आहे तो पाण्याचा. ह्या 3 समस्या नागरिकांच्या सूचनांनुसार आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाले सफाई जी आहे ती पण आपण त्याच्यामध्ये जास्त लक्ष देणार आहोत. स्वच्छता वानवडीमध्ये कशी राहील आणि त्यासाठी काय उपाययोजना करता येतील ह्या प्रशासनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यानंतर नागरिकांना पाणी पुरवठा कसा होईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि चेंबरचे आहेत आपल्याकडचे चेंबर सगळे जे जुने झालेले आहेत, त्यामुळे ड्रेनेजचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती आहे, तर तो सोडवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार. तुम्ही नेमकं नागरिकांशी जी काही समस्या आहे ती जाणून घेण्यासाठी म्हणजे कसं काम करता? तुमची कामाची पद्धत जाणून घ्यायची होती. नेमकं काम पद्धत कशी आहे की नागरिकांपर्यंत जाता, तिथून समस्या ऐकता, देन त्याचा पाठपुरावा करून काम करता, की तुम्हाला वाटेल तसं काम करता? नाही, आपल्याला वाटेल तसं नाही. आपण नागरिकांपर्यंत आता जे पोहोचतो आहोत तर नागरिकांच्या समस्या नागरिकांकडनं ऐकून आपण त्यावरती उपाययोजना करणार आहोत. नागरिकांच्या सूचनेनुसार आपण त्या प्रशासनाच्या माध्यमातून त्याच्यावरती उपाययोजना करणार आहोत. अगदी खरं आहे. कारण जे काही राजकारणी असतात त्यांच्या मेंदूतून आलेली कल्पना लोकांना भावेल का, हा मोठा प्रश्न असतो.
परंतु नागरिकांना जी काही समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी राजकारण्याने नेहमी किंवा त्यांच्या सेवकाने नेहमी तत्पर असावं असं सांगितलं जातं. त्यांनी सुद्धा उत्तर तसंच दिलंय, जे एकंदरीत एका कौशल्यवान राजकारण्याला अपेक्षित आहे. ताई काय सांगाल की एकंदरीत आम्ही निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्येच तुमचा विजय जाहीर केला होता आणि एकंदरीत प्रभाग क्रमांक 18 मधले जे काही एक्झिट पोल आहे ते आम्ही जाहीर केले होते आणि ते चारही एक्झिट पोल 100% तंतोतंत जुळले. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? मी आज तर पुणे लोकचं खूप खूप आभार मानेल की त्यांनी आज आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल, आणि त्यांनी जो एक्झिट पोल दिला होता आणि आमचं अभिनंदन केलं होतं त्याबद्दल मी पुणे लोकचं एकदम 100% तंतोतंत रिझल्ट दिल्याबद्दल मी त्यांचं खरंच मनापासून आभार मानते. आणि पुणे लोकच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी सांगते की तुमचा एक्झिट पोल, तुमचं जे सहकार्य होतं ते नेहमी आम्हाला चांगलं लागलेलं आहे, आणि त्याबद्दल मी माझ्या पूर्ण भारतीय जनता पार्टीकडनं असेल, माझ्या पूर्ण कार्यकर्त्यांकडनं असेल, मी तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे. पण सर धन्यवाद तुम्हाला- पुणे लोक. थँक्यू. सर तुम्ही एक्झिट पोल जर आधी दिला, म्हणजे आधी 2-3 दिवसापूर्वी दिला असतं तर वानवडीचं चित्र आम्ही नक्कीच बदलण्यासाठी प्रयत्न केला असता. तर तुम्ही थोडं एक आठवड्यापूर्वी जर आम्हाला असं चित्र दाखवलं असतं, तुमचा एक्झिट पोल तुम्ही आम्हाला एक आठवड्यापूर्वी जर दिला असतं तर कमीत कमी वानवडीमध्ये 2 नाही 4 कमळ फुलले असते. यासाठी आम्ही नक्कीच अजून जोमाने प्रयत्न केले असते. काही आमचे प्रयत्न कमी राहिले, त्यामुळे आमचे 2 उमेदवार पाठीमागे राहिले, पण आम्ही त्यांना संघ घेऊन भविष्यामध्ये काम करतो. हे जे काही श्रेय आहे हे सगळं आमच्या संपूर्ण टीमला जातं, पुणे लोकच्या टीमला जातं. कारण ह्या टीमने अविरत जवळजवळ 1.5 महिन्यापासून ग्राउंड लेवलवरती काम केलंय, सगळे सर्वे केले, त्यानंतर वोटिंगच्या दिवशी देखील सर्वे केले आणि त्या सगळ्याच्या सर्वे नंतर संध्याकाळी आम्ही एक्झिट पोल जाहीर केले आणि दुसऱ्या दिवशी निवडणुकीचे निकाल आले आणि ते एक्झिट पोल एवढे तंतोतंत जुळलेत की टीमचे आभार मानावे तितके कमी आहेत. कारण ह्या टीमने ग्राउंड लेवलवरती काम करून हे सर्वे आणलेत. मोठ्या मोठ्या कंपन्यांना हे सर्वे जमत नाहीत, ते सर्वे पुणे लोकच्या या रिपोर्टरनी करून दाखवलेत. त्याच्याबद्दल पुणे लोकच्या रिपोर्टरचे देखील मी आभार मानतो. आणि तुम्ही पुणे लोकमध्ये आलात आणि तुमची जे काही भावना आहे ती तुम्ही सांगितलीत, त्याबद्दल पुणे लोक देखील तुमचे आभारी आहेत. जर ही सगळी कामाची लगबग बघता वानवडीकरांनी दाखवलेला विश्वास हा सार्थ ठरेल का, हे येणारा 5 वर्ष सांगेलच. परंतु आपल्यासोबत संवाद साधल्यानंतर एकंदरीत कामाची किमया मोठी आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय. यासाठी पाहत राहा पुणे लोक.